सेलिब्रेशन सगळीकडे सुरू झालेलं आहे, अगदी पूर्ण देशभरात सुरू झालेलं आहे. तुमचा काय प्लॅन आहे आज? मोठ्या प्रमाणावरती हे सेलिब्रेशन होईल. दिल्लीमध्ये पंतप्रधान 6:30 वाजता ज्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जेव्हा असा विजय होतात त्यावेळेला त्या तिथं येऊन लोकांना, कार्यकर्त्यांना ते संबोधित करत असतात. तशा पद्धतीने देशभर, खरं म्हणजे कार्यकर्त्यांना आता सांगण्याची आवश्यकता नाही, देशभरामध्ये सगळीकडं मोठ्या उत्साहामध्ये आपल्या या विजयाचं म्हणजे कौतुक केलं जातंय आणि उत्साहानं विजय साजरा केला जातोय. एकमेकांना पेढे भरवून, गुलाल उधळून मोठ्या प्रमाणात जल्लोष या संबंध देशभर या विजयाचा केला जातो. खरं म्हणजे हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक विजय आहे. कधी नव्हे ते कधीच त्या पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. कारण 35 वर्ष जिथं डाव्यांचा सत्ता होती आणि डावे आणि भारतीय जनता पार्टी असं हे कायम 36 संपूर्ण यशाचं श्रेय तुम्ही मोदींनाच देणार का? संपूर्ण यशाचं श्रेय मोदींनाच देणार? नाही, प्रश्न संपूर्ण बघा. मुळात देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो आहे आणि देशाचा विकास होतोय म्हणूनच संबंध जगानं विश्वगुरु मांडलेला आहे आणि जग आज भारतीय जनता पार्टीचं नव्हे तर भारतीय देशाचं संबंध जग कौतुक करत आहे. अशी परिस्थिती आहे. कारण कसं आहे की हा केवळ 10-12 वर्षामध्ये झालेला जो काही विकास आहे देशाचा, केवळ म्हणजे राष्ट्रीय पातळीवरतीच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांची प्रतिमा अत्यंत एक उंच असे म्हणजे शिखरावरती सध्याचं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाच्या खाली केंद्र सरकार म्हणून त्यांनी जे संबंध राज्यांमधचा सुद्धा विकास केलेला आहे. नियोजन पद्धतीप्रमाणे ज्या पद्धतीचा विकास जिथं जिथं म्हणून भारतीय जनता पार्टीची राज्य आहे ती राज्याच्या योजना आणि केंद्राच्या योजना अशा दोघांच्याही योजना इतक्या समर्थपणे तिथं राबवल्यामुळं तिथं डबल इंजिन ज्याला आपण म्हणतो त्या डबल इंजिनच्या सरकारमुळे तिथले विकास झालेले आहेत. आणि निश्चितपणे तिथल्या लोकांना, पश्चिम बंगालमधल्या लोकांना सुद्धा ही आता विकास हवा आहे. केवळ भावनिक मुद्द्यांवरती निवडणुका लढवून लोकांना मूर्ख बनवून त्यांची मतं घेऊन सत्ता मिळवणं आता तिथल्या लोकांनी सुद्धा ते नाकारलेलं आहे. ममता बॅनर्जीने आतापर्यंत किंवा डाव्यांनी सुद्धा भीती घालून भावनिक अशा स्वरूपाचे लोकांना साथ घालून त्यांनी मतं घेतलेली आहेत आणि ममता बॅनर्जी सुद्धा त्याच विचाराच्या आहेत. त्यामुळे वैचारिक तिथं मोठा राजकीय आणि वैचारिक अशा पद्धतीचं तिथं फार मोठं